गणपती बाप्पा मोरया। सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6 सप्टेंबरला पहाटे 3 वाजता सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता तिथी समाप्त होईल। सूर्योदयानुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे। गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर, पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्याची डहाळी, सुपाऱ्या, पाण्याने भरलेल्या तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी। कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं। गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावे। अस्य प्राणाहं प्रतिष्ठतु, अस्य प्राणाः शरन्तु च, अस्य देवत्वम् आचार्ये मामहेति च कश्चन। कोकणामध्ये गणपती उत्सवाला खूप महत्त्व दिले जाते। गणपतीला गावी यायचं या एका ओळीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत राहतो। गणेश चतुर्थीसाठी कोकणात येऊन बाप्पाची सालाबादप्रमाणे सेवा करून तो पुन्हा कर्मभूमीकडे परतत असतो। एखाद्या कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला असं आपण सहज म्हणतो। प्रथमपूज्य श्री गणेशाचं स्थान आणि त्याचा महिमाच असा आहे की सर्वांना त्याचा लाळ लागतोच। कोकणी माणसाचं आणि विशेषतः मालवणी लोकांचं गणपती हे लाडकं दैवत। गणपती बाप्पा मोरया हे 3 शब्द जरी उच्चारले तरी कोकणी माणसाच्या मनात त्याचा लाडका गणपती बाप्पा आकार धरू लागतो। चाकरमानी शब्द विशेषतः बाहेरगावी जसे पुणे, मुंबई इथे राहणाऱ्या कोकणी मंडळींसाठी वापरला जातो। गणपतीला गावी यायचं हां, या एका ओळीवर कोकणी माणूस वर्षभर त्यांची वाट पाहत राहतो। अंगणामध्ये, दरवाजामध्ये चुन्याच्या बोटाच्या रांगोळ्या काढल्या जातात। हे पारंपरिक रांगोळी आहे। तसेच संपूर्ण घर सजवले जाते, छान मंडप घातला जातो। आमच्याकडे गणपतीला नमस्कार करायला या हां असं सर्वजण एकमेकांना सांगतात। तेव्हा ते फक्त निमंत्रण गणपती बघण्याचं नसतं, ते निमंत्रण असतं आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचं। ते निमंत्रण असतं जिव्हाळा वृंदीगत करण्याचं। ते निमंत्रण असतं दुःख, पीडा, क्लेश, विवाद, भांडण, राग वगैरे सगळं विसरून जाण्यासाठी विघ्नहर्त्याच्या सुखकर्त्याच्या उत्सवात सहभागी होण्याचं। हा आनंद जर डोळ्यात साठवून घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा तरी नक्की कोकणातल्या गणेशोत्सवासाठी सहभागी झालंच पाहिजे। तर छान मोदक, उकडीचे मोदकाचा नैवेद्य गणपतींना दाखवला जातो आणि त्यानंतर सहकुटुंब सगळेजण भोजन करतात, आरती गायल्या जातात। महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते। 2024 मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाईल। देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे। देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख, समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते। आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा गौरीच्या 2 मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते। हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत। यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीची चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्याचे गौरी म्हणून पूजन केले जाते। तुम्ही बघू शकता कोकणामधील हे दृश्य आहे। आम्ही जेव्हा गौरी पूजन करतो त्या दिवशी वाणाने भरलेलं असं सूप असतं आणि
ते वाण सौभाग्यवती एकमेकींना देत असतात, सव्वाशिण बायका. तर तुम्ही बघू शकता एकमेकींना वाण देऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले जात आहेत. तसेच महिला एकत्र येऊन गौरी आणि गणपतीसाठी नाच आणि गाणी म्हणतात, ते तुम्ही बघा. डान्स सगळे येतात.